रामकृष्ण हरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत संतांचे समाधी सोहळे साजरे केले जातात। त्या पद्धतीने श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी सोहळा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून बाहेरून भाविक दिंडीसाठी येतात, त्यामुळे दिंडीच्या रूपाने येतात, कुणी वाहनाच्या रूपाने येतात आणि फाल्गुन वद्य पंचमी, षष्ठी, सप्तमी तीनही दिवस आणि अष्टमीला काला होऊन हा सोहळा पूर्ण होतो। त्यासाठी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या संस्थानावरून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिंडी निघते। ही परंपरेची सेवा आहे। पांडुरंगाचा अनुग्रह, पांडुरंगाचा साक्षात्कार असलेले थोर संत शिवाजी बोधले महाराज, थोर संत मानकोजी बोधले महाराज हेही त्या काळातसुद्धा नाथषष्ठी पैठणला वारीला गेलेल्याची इतिहास ग्रंथामध्ये नोंद आहे। त्या परंपरेतील नवे पुरुष श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या संस्थांच्या वतीने फाल्गुन शुद्ध त्रयोदशी रविवार म्हणजे 1 मार्च 2026 या दिवशी सकाळी 11 वाजता डिकसळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथून दिंडी बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपर्यंत परमेश्वर बोधले महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि डिकसळ आणि पंचकृषीतील आणि वेगवेगळ्या भागातून या संस्थांची असलेली भक्तमंडळी दिंडीच्या रूपाने पैठणकडे वाटचाल करतात। दिंडी ही होरगाव, पारा, चौसाळा, पाचंगरी, सोनेगाव, ब्रह्मगाव, बोधेमगाव मार्गे पैठणला जाते। दिंडी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला निघालेली दिंडी फाल्गुन वद्य पंचमी या दिवशी 8 मार्चला पैठण येथे पोचते। पैठण या ठिकाणी नाथसागराकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्यावर माहेश्वरी धर्मशाळेला लगत आणि पेट्रोल पंप आणि माहेश्वरी धर्मशाळेच्या मध्ये एकदम रोडवर ज्येष्ठ पैठणचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते चंद्रकांतरावजी घोडके साहेब यांचं जे आशीर्वाद मंगल कार्यालय, त्या आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये दिंडी थांबते। त्या दिंडीमध्ये पंचमी, षष्ठी आणि सप्तमी तीनही दिवस ज्ञानेश्वरी कंठस्थ, भागवताचार्य, रामायणाचार्य, संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हरिभक्तीपरायण भागवत महाराज बादाडे वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि काडीवडगाव ज्ञानेश्वर संस्थान माजलगाव यांची तीनही दिवस कीर्तन असतात, सायंकाळी 6 ते 8 आणि षष्ठीला सकाळी हरिभक्तीपरायण शिंदे महाराज हरिभक्तीपरायण संजय महाराज शिंदे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्ह्याचे सहअध्यक्ष यांची कीर्तन सेवा असते। सप्तमीला सकाळी हरिभक्तीपरायण भागवत महाराज बादाडे यांचीच कीर्तन सेवा असते आणि अष्टमीला हरिभक्तीपरायण अष्टमी या दिवशी काला असतो। 11 मार्च या दिवशी सकाळी 10 ते 12 श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष मी स्वतः हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज काल्याची कीर्तनामाची सेवा त्या ठिकाणी असते। त्यानंतर दिंडीचं सांगता होते। तरी आपल्या सर्वाला विनंती आहे, आपण जरूर या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावं, दिंडीत सहभागी व्हा। दिंडीला येणारा कोणाही 1 रुपयाची फीस नाही। जाताना सामान ठेवण्यासाठी वाहन आहे, त्या ठिकाणी दररोजच्या अन्नदानाच्या पंक्ती वगैरे आहेत। जरूर या ही विनंती आहे। रामकृष्ण हरी संपर्कासाठी आपल्याला पत्ता सांगतो की नंबर 99 75 61 23 54
हे श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण परमेश्वर बोधले महाराजांचा यांचा फोन नंबर आहे. आणि मी हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज, माझा फोन नंबर 76 20 20 0046 या फोनवर संपर्क करा आणि श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यात सहभागी व्हा. विनंती. रामकृष्ण हरी.